माझा अधिकार मी कधीच सोडणार नाही. पण आज खूप दिवसातून मी हे नाश्त्याला बनवायला घेतलं होतं आणि कधीतरीच एखादी गोष्ट आपण बनवत असेल ना, आपल्याला बनवायला पण छान वाटतं आणि खाणाऱ्यांना पण ते खूप आवडतं. तसंच या उपीटच्या बाबतीत झालं. एवढ्या स्वॅगमध्ये माझं पिल्लू कुठे चाललंय? चाललंय बाबा ते हॉस्पिटलमध्ये. कारण अजूनपर्यंत त्याला काही बरं वाटत नाहीये आणि नेहमीपेक्षा आज एवढं कडक ऊन होतं, असं वाटत होतं की स्किन करपल्याशिवाय काय आज राहणार नाही. तसं तर ना, या पिल्लाला सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाण्याची खूप जास्त हौस आहे. कारण आजीवरतीच ते पिल्लू गेलंय आणि तिथे गेल्यानंतर त्याला दिसलं हे ORS. त्याला वाटलं ज्यूस आहे, त्यामुळे माझ्याकडून भांडून घेतलाय खरा, पण आता मम्मा ओरडेल त्यामुळे पितोय कसाबसा. येताच मी गेले होते मतदान करण्यासाठी आणि हा माझा अधिकार मी कधीच सोडत नाही. मम्मीकडे माझं हे एक पार्सल आलं होतं, ते पण येताना आम्ही घेऊन आलो आणि नंतर अभि म्हणाला, की "मम्मा, मम्मा मला पेरू खायचा आहे." त्यामुळे आम्ही पेरू सुद्धा घेऊन आलो. तर बाहेर ठेवलेला आमचा जो सोफा आहे ना, तो थोडासा खराब झालाय. त्यासाठीच हे एक कव्हर मी ऑर्डर केलं होतं. हे कव्हर मी Mishoवरून घेतलंय. सुरुवातीला तर मला समजलंच नाही, की याला नक्की कसं बसवायचं. 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर समजलं. माझ्या सोफ्यासाठी हे थोडं छोटं पडत होतं, पण कसंबसं आम्ही त्याला ॲडजस्ट केलं आणि जेव्हा ह्याचा संपूर्ण लूक बघितला ना, मला तो खूप जास्त आवडला. आता हे इकडं खेळतंय पिल्लू म्हणून म्हटलं व्हिडिओ घ्यावी, पण ते का म्हणून लाजायला लागलं हे मला काही समजलं नाही आणि संध्याकाळी आम्हाला जायचं होतं एका मेहंदीच्या फंक्शनसाठी. या गळ्यातल्या विषयी सांगेन मी तुम्हाला, पण असं चोकरसारखं ते बसत नव्हतं, त्यामुळे असंच मी त्याला घातलं आणि ही पोटली बॅग ना मी घरी बनवलेली आहे. याची व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केली होती. तर ही आहे गोड गोड नवरीबाई, हिच्याच मेहंदी फंक्शनसाठी मी गेले होते. आमच्या लग्नाच्या टायमिंगला का हे सगळे कार्यक्रम नव्हते काय माहिती बाई. मला तर ना मेहंदी काढता एवढी काही येत नाही, पण कशी-बशी मी काढायला सुरुवात केली. कशी वाटतेय नाही विचारणार, कारण मला माहिती आहे ती कशी वाटते. आज संध्याकाळी होता आमच्याकडे धपाट्यांचा बेत आणि त्याचसोबत झटपट होणारी भाजी मी बनवली, ती म्हणजे बटाट्याची भाजी. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.